तर पाहिलं काय आहे? स्वाध्याय. प्रश्न पहिला काय आहे? कोण ते लिहा. हां, ठीक आहे. सांगा आता. मामा मामी सोबत आलेला. कोण आहे मामा मामी सोबत आलेला? मोठ्याने सांगा. मामा मामी सोबत आलेला कोण आहे? सर्व कामांवर देखरेख ठेवणारे कोण? कोण आहे? मोठ्या माणसांना मदत करणारे कोण? कोण? मीना आणि तिची भावंडे. आणि मीनाचा चुलत भाऊ कोण आहे? कोण? अभिदादा. व्हेरी गुड. आणि लग्न कोणाचे? कोणाचे लग्न? अभिदादाचे. बरोबर. आता प्रश्न 2. कोण कोण राहतात ते लिहा. हां, सांगा आता. छोटे कुटुंब. छोट्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं? छोटे कुटुंब. आई वडील आणि आपण स्वतः म्हणजे भावंड. एकच पालकत्व असलेले कुटुंब. सांगा. एकच पालकत्व काय? म्हणजे ज्या कुटुंबामध्ये फक्त आई किंवा वडीलच असतात आणि तेच आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यालाच काय म्हणतो आपण? एकल पालकत्व असलेले कुटुंब. आणि मोठे कुटुंब. सांगा आता. मोठ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं? मोठ्याने सांगा. मामा मामी नाही. काका आजी आजोबा काका काकू आई वडील आणि आपली चुलत भावंड आणि आपण, याला काय म्हणतो? मोठे कुटुंब. कळालं?